तळोजा MIDC हादरली. लाखोंच्या लोखंडी सळ्यांच्या चोरीचा थरार. 8 चोर गजाआड, मास्टर माइंड मात्र फरार. मुख्य सूत्रधार सरफराज आणि हजरत हे दोघे घटनास्थळावरून पळाले की पळवले. तळोजा MIDCतील चोरट्यांची टोळी रोज रात्री करत होती सळई चोरी. काल रात्री तब्बल 4,96,350 रुपयांच्या 11,030 किलो लोखंडी सळ्या लंपास करण्याचा डाव पोलिसांनी पहाटेच्या सुमारास उधळून लावत 8 आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या धाडसी कारवाईने संपूर्ण तळोजा परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मात्र या चोरीचे मुख्य सूत्रधार पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याने तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. झाले असे की 27 मेच्या रात्रीपासूनच तळोजा परिसरात काहीतरी काळेबेरे शिजत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. तळोजा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस हवालदार गुरुनाथ मुंडेरे हे नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना पहाटेच्या सुमारास एका खबराने त्यांना रतन मोटर्स कंपनी समोर काही इसम संगनमताने वेगवेगळ्या गाड्यांमधून लोखंडी सळ्या चोरून त्या दुसऱ्या ट्रेलरवर लोड करत असल्याची टीप दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मराठे यांनी पोलीस हवालदार धीरज पाटील, पोलीस हवालदार खैरनार, शिंदे, म्हस्के, जाधव या आपल्या निवडक पोलिसांच्या पथकासह क्षणाचाही विलंब न लावता सरकारी गाडीने पहाटे 5:30 वाजता थेट घटनास्थळ गाठले. पोलिसांची गाडी धडकल्याचे पाहताच आरोपींची भंबेरी उडाली. ट्रक ट्रेलरमधून सळ्या काढून दुसऱ्या ट्रेलरमध्ये टाकण्याचा त्यांचा उद्योग रंगात आला होता. पण पोलिसांच्या आक्रमक पवित्र्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ओमप्रकाश चौधरी, मेहफूज अहमद जाकीर खान, निजामन्ना अली, रुद्रप्रसाद मुरली चौधरी, जल्लाउद्दीन खान, संतोष कुलबुल, गौतम माशुक अली, अजग अली अंसारी आणि मोहम्मद अली या 8 जणांना रंगेहात पकडले. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेश आणि पनवेल तळोजा येथील रहिवासी आहेत. पकडलेल्या आरोपींनी चौकशीत पोपटासारखी माहिती ओकली. इम्तियाज, सरफराज, हजरत आणि इतर 2 अनोळखी बॉस लोकांसाठी ते काम करत असल्याची कबुली त्यांनी दिली. धक्कादायक म्हणजे सरफराज आणि हजरत हे दोघे घटनास्थळी हजर होते, पण पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. इतकंच नव्हे तर 2 भरलेले ट्रकही अंधारात गायब झाले. पोलिसांनी MH46 AF 9492 या ट्रक ट्रेलरवरील अंदाजे 11,030 किलो वजनाच्या 4,96,350 रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या जप्त केल्या आहेत. आरोपीकडे या मालाची कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती हे विशेष. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 303(2) आणि 3(5) अंतर्गत तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. फरार झालेल्या सूत्रधारांच्या मुसक्या आवळणे आणि या चोरीच्या रॅकेटची पाळेमुळे खणून काढणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. तळोजा MIDC परिसरात सातत्याने होणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाच्या पुढील कठोर कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अनेक वर्षांपासून सुरू होता सळई चोरीचा गोरख धंदा. मुख्य सूत्रधार इम्तियाज, सरफराज, हजरत आणि इतर 2 यांना कधी अटक होते हे पाहणे महत्वाचे. आजच YouTubeवर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.